15 8-10 दिवस झाले वृद्ध आप्पाजी आपल्या त्या दाखलेवाल्या गावातील झोपडीमध्ये अंथरुणाला खिळून पडले होते. 57च्या स्वातंत्र्य युद्धात सेनापती तात्या टोपे यांच्या वतीने लढत असता गोळी लागून जायबंदी झालेल्या आप्पाजींच्या त्या पायात तीव्र वेदना होत होत्या. जन्मभर काळ्या पाण्यावरील बंदिवासात कठोर आणि सक्त अशी घ्याव्या लागलेल्या परिश्रमामुळे जर्जरलेली त्यांची देहयष्टी आता अगदी खंगून जाऊन आणि 70 उलटलेल्या त्यांच्या वयोमानाने थकून जाऊन त्यांच्या हृदयातही आताशी मधून असह्य कळा येत. ह्या दुखण्यामुळे अंगणात उघड्यावर सदोदित पडलेली ती त्यांची खाटेवरील बैठकही ह्या आठवड्यात ओस पडलेली असून त्यांनी त्यांचं अंथरूण झोपडीतच नेलं होतं. ह्या दुखण्यात न जाणो आपला अंतही केव्हा बोलता बोलता होईल ह्याचा त्यांना भरवसा वाटत नसल्यामुळे एकदा कंटकने येऊन आपल्याला भेटून जावे असा त्यांनी कंटकला तातडीचा निरोप धाडला होता. आजचा रविवार. कंटक बाबू बहुधा आज हर प्रयत्ने आल्या वाचून राहणार नाही अशा अटकळीने आप्पाजी त्या आपल्या झोपडीतील अंथरुणावर कण्हत कण्हत पडून असतानाही खिडकीतून वरचेवर बाहेर डोकावीत होते आणि त्या टेकडीवरून उतरताना कंटक केव्हा दिसतो इकडे त्यांचे डोळे लागले होते. त्यांच्या सन्मुखच्या अंगणात 5-50 ओल्या नारळाच्या फाकी करून त्या वाळत टाकल्या होत्या. अंदमानात ओले नारळ असे काप कापून त्यांच्या फाकी किंवा गरगरीत वाट्या सुकवून त्या विकण्याचा धंदा दाखलेवाल्या लोकांच्या उपजीविकेचे एक साधन असते. त्याचे तेलही काढतात. तिकडे सहस्त्रावधी नारळींची सरकारी आणि घरगुती लागवड झालेली आहे. आप्पाजींचाही तो एक घरगुती व्यवसाय असे. त्या अंगणभर वाळत टाकलेल्या नारळांच्या फाकावर पक्ष्यांचे थवेच्या थवे येऊन बसत. हुसकले की उडावे, आजूबाजूच्या झाडावर जाऊन किलबिलाट करीत राहावे, पुन्हा संधी सापडली की नारळांच्या फाकावर झडप घालून ताव मारावा अशा लूटमारीच्या धंद्यात तिकडील पक्ष्यांचे थवे अगदी पटाईत झालेले आहेत. तिकडील रानातून आणि रंगीबेरंगी अशा अनेक सुंदर पक्ष्यांची रेलचेल झालेली असते. ह्यातील पोपट, मैना, निळ्या आणि पांढऱ्या सतेज रंगाचा, लांब बळकट चोच असलेला, मासे मारण्यात पटाईत असा राघव पक्षी, मंजूळ दयाळ पक्षी आणि विशेषतः बुलबुल अशा कितीतरी जातीच्या पाखरांना प्रथमतःच हिंदुस्थानातून वसाहत वसवताना सरकारने तिकडे नेले असे म्हणतात. पण त्यांची भरभराट होण्यास ते रान आणि ती भूमी मूळचीच फार अनुकूल असली पाहिजे हे त्यांची तिकडील आजची संख्या आणि चैन पाहता सहज दिसून येते. कावळे, चिमण्या ह्यांचा तर नुसता सुळसुळाट झालेला असतो तिकडे. अंदमानामधील बुलबुल तर फारच सुरेख. ते पाखरू चिमणीहून थोडंसं मोठं, डोक्यावर एक इवलासा फक्कड तुरा, डोळ्यापाशी टोकांना किंचित लाली, चिमुकली एक शेपटी ऐटीने सदानकदा वर उभारलेली, एखाद्या चित्रासारखी रेखीव आकृती, टुणटुण उड्याच उड्या मारणारी आणि भुर्र दिशी उडून जाण्याची चपलता तर काही विचारूच नये. आणि शब्द इतका मंजूळ, सुटुकला पण चुणचुणीत आणि गोड की जसा कामिनीच्या हातातील कंकणांचा कलरव. अशा या अंदमानी बुलबुलांचे थवेच्या थवे वाळत टाकलेल्या नारळांच्या फाकीवर धाड घालीत असता अंदमानाच्या अंगणातून किलबिलाटलेले आढळतात. आप्पाजींच्या अंगणभर वाळत टाकलेल्या ओल्या नारळांच्या फाकांवरही त्या बुलबुलाचे थवे मधून धाड घालीत होते आणि त्या पाखरांना हुसकून देऊन त्या खोबऱ्यावर पहारा करण्याचे कामही करीत होते आप्पांचे 2 पाळीव बुलबुलच, उषा आणि मोहन. कावळे, चिमण्या, मैना प्रभृती इतर पाखरांना हुसकण्यात जरी उषा आणि मोहन ही अगदी कसूर करत नव्हती, तरी बुलबुलांचा थवाचा थवा अंगणात उतरला की त्यांना हुसकण्यापेक्षा त्यांची मौज पाहण्याकडेच त्या हौशी बालकांचा ओढा अधिक दिसून येई. बुलबुलांच्या त्या सदानकदा उभारलेल्या ऐटदार शेपटीच्या खाली गुलाबी रंगाच्या मऊ मऊ पिसांचे एक चिमुकले सुरेख फूल असते. त्या पाखरांचा थवा त्या खोबऱ्याच्या गोड गोड फाकांना चोचून मिटक्या मारण्यात गुंग झाला की त्यांच्या आनंदात उभारलेल्या त्या शेपटीच्या खालची ती रंगीत पिसांची वर्तुळे गुलाबाची चिमुकली फुलेच फुले अंगणभर विखरून द्यावी तशी शोभू लागत. त्याची मोहनला आणि उशेला मोठी गंमत वाटे. आप्पा देखील त्या बुलबुलांची गंमत पाहत असता असावतपणे त्यांनी त्यांचा दुसरा पाय पटकन सरळ केला आणि त्यात एकदम कळ उठली. "आई ग!" म्हणून ते किंचित ओरडले आणि कणू लागले. "उशे, अगं आप्पा कणतायत."
घाबऱ्या घाबऱ्या अवस्थेत मोहन आणि उषा अंगणातून धावत आप्पांच्या खोलीत आले. क्या हुआ आप्पाजी? गोरेमोरे तोंड करून उषेने हिंदीत पुसले. कारण ती मुले मराठीप्रमाणेच किंबहुना मराठीहूनही हिंदीतच अधिक बोलत असत. मराठी वाचकांसाठी म्हणून त्यांचे सारे बोलणे मराठीतच सांगावे लागते. अंदमानामध्ये बसलेल्या मराठी, बंगाली, मद्रासी, पंजाबी सर्व मातापित्यांच्या पोटी उपजलेली मुले हिंदीतच बोलू लागतात. तीच तिकडच्या मुलांची खरी मातृभाषा असते. आपापल्या प्रांतिक भाषा जे काही आईबाप हौशीने म्हणून मुलांना बोलायला शिकवतात, तितक्यांनाच काय तीती येते. कुठे कळ आली माझ्या आप्पांना? इथे? मी चेपू? बघा तर खरं, आता बरं वाटेल. उषेने आग्रह केला. मोहनने गळ घातली. आप्पांनी अनुमोदन देताच मोहन त्यांचे खांदे चेपू लागला आणि दुखत्या पायाचे पाऊल उषा दाबू लागली. आप्पा खिडकीतून बाहेर टेकडीकडे पाहत राहिले. कंटकची वाट पाहता पाहता त्याला काय सांगायचे त्या विचारात ते गुंगले. 3 मिनिटे, 4 मिनिटे, 5 मिनिटे उषा तिच्या कोवळ्या चिमुकल्या हातांनी देववेल तितके बळ देऊन पाय चेपीतच होती. पण आप्पांचे लक्ष विचारात गुंग. ते पुरे म्हणायला विसरले. उषेचे हात दुखत आले. पुरे बरं बाळ, असं कौतुकाने आप्पांनी म्हणावं आणि मग तिने काम पुरते केल्याच्या समाधानाने चेपणं बंद करावं अशी तिची हौस. पण तिचे हात थकत आले तरी आप्पा पुरे म्हणेनात. आपणहून थकले असे म्हणून चेपणे सोडावे तर मोहन हसणार, ते तिच्या जीवावर आलं. अधिक चेपणं पण जीवावर आलं. थकता थकता ती रुसली, रुसता रुसता चिडली आणि शेवटी आप्पांच्या पाऊलावरच तो राग काढीत तिने 2-4 चापट्या मारल्या आणि रडायला आरंभ केला. माझे हात तुटून गेले तरी तुम्ही काही पुरे म्हणून म्हणत नाही. त्या चापट्यासरशी आणि रडण्यासरशी आप्पा पण शुद्धीवर आले, हसले आणि कौतुकाने उशेला कुरवाळीत समजावू लागले. उगी उगी, अगं मग तू चेपीतच कशाला राहिलीस बरं? हात दुखतो? मला की नाही इतकं बरं वाटत होतं तुझ्या चेपण्यानी की पुरे म्हणवेच ना. या चिमुकल्या हातात काहीतरी जादूचा गुण आहे आमच्या उशेच्या. वैद्यांच्या औषधांनी आजवर बरी झाली नाही ती कळ अगदी नाहीशी झाली बघ तू चेपताच. ते पहा, ते पहा आप्पा, कंटक बाबू टेकडीवरून येतायत. मोहन मध्येच सांगून उठला. आप्पा सावरून बसले. ती 2 मुले दुडूदुडू धावत सुटली. कंटक बाबूला सामोरे जाऊन कोण पहिल्याने शिवतो तोच एक त्यांना नवा खेळ झाला. कंटक बाबू, ह्या कळा माझ्या हृदयात मधून मधून उठू लागल्यापासून मी समजून चुकलो आहे की माझा अंत जवळ आला. एकांतात घेऊन आप्पाजी कंटकला सांगू लागले. पण त्यात दुःखाची गोष्ट नाही. आमच्यासारख्यांचं मरण म्हणजे सुटका. पण तुमची एकदा भेट घ्यावी असं वाटू लागलं. तुम्ही कित्येक महिन्यांपासून तुमची सुरक्षितता धोक्यात घालूनही इथे येता, माझ्या कुटुंबाला हसते परहसते जुळेल ते सहाय्य देता, लोभ ठेवता. त्यामुळे आम्हालाही तुमचा लोभ वाटतो. तुमचे आभार आहेत. पण त्यात तुम्ही माझे आभार मानण्यासारखं मी काहीच केलं नाही. उलटपक्षी आप्पाजी, मीच तुमच्या उपकाराचं ऋण कधी फेडू शकणार नाही. या भयंकर बंदिवासात पडल्यापासून ममतेच्या माणसाची माझ्या हृदयाला नुसती भूक लागलेली होती. तुमच्या कुटुंबात ती ममता मला लाभली. वडिलांसारखे तुम्ही, बहिणीसारखी अनसूयाताई, पोटच्या लेकरांसारखी ही मुलं, ह्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात माझे जे काही क्षण गेले, तेवढेच काय ते मला जगावं असं वाटण्याइतके लोभनीय? दुष्टता, दुर्गुण नि दुराचार ह्यांनी बुजबुजाटलेल्या त्या बंदिवासाच्या उत्तप्त वातावरणातून ह्या तुमच्या कौटुंबिक ममतेच्या शीतल छायेत नि मुलांच्या प्रेमळ हास्याच्या चांदण्यात क्षणभर येताच मला नरकवासात नंदनवनांचं स्वप्न पडतं आहे असं वाटतं. तर मग कंटक बाबू, माझीही आपणाला हीच विनंती आहे की आपण माझ्या मागे माझ्या या मुलालेकरांना माझ्या ठायी व्हावं. ती आपलीच असं समजून हेच घर आपलं घर करावं. आपल्यासारख्या सुबुद्ध, सुशिक्षित नि सुशील माणूस ह्या पापाचारी वस्तीत दुर्मिळ. ह्यासाठी मी हे माझं कुटुंब आज आपल्या पदरात टाकीत आहे. आपण पदरी घ्याल तर मी सुखाने मरेन. आप्पाजी, आपल्याविषयी एखाद्या हुतात्म्याविषयी वाटावा तसा उत्कट आदर मला वाटतो आहे. त्यातही जे यशस्वी होतात त्या स्वातंत्र्यवीरांपेक्षा आपल्यासारख्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या दैवी यश लिहिलेलं नसून ध्येयापायी केवळ छळ यातनाच यातना लिहिलेल्या असतात, त्यांचाच मला अधिक गौरव वाटतो. आपल्याला किंचित तरी सुखाने मरण यावं असं कोणतंही कृत्य शक्य असतं तर मी केलंच असतं.
पण मी स्वतःच आता सतीचं वाण घेऊन उभा. या काळ्या पाण्याच्या भीषण काळपाशांना तोडून निसटून जाण्याचा जीवावरचा खेळ मी करणार. त्यात मरेन की जगेन कोणी सांगावं. मी सांगतो कंटक, त्या खेळात मरण हीच निश्चिती. यशाचा संभव अत्यंत तुरळक, अपवाद. आजवर शेकडो मारले गेले त्या साहसात, बुडाले समुद्रात. गेल्या 50 वर्षात 50 जण देखील काळ्या पाण्यावरून पळून जाऊन देशाला पोचल्याचं आणि तिथे नांदल्याचं मला आठवत नाही. पण तरीही त्या 50तच 51व्याची भर मी टाकणार, नाहीतर मृत्यूची वाट चोखाळणार. हे पहा आप्पाजी, ह्या काळ्या पाण्यावरील करंट्या दुराचारीनी असह्य गांजणुकीच्या क्षुद्र जगतात असं जन्मभर जगण्यात तरी काय राम आहे बरं? व्यक्तीचा विकास नाही, भावनेची भरारी नाही, माणुसकीला मान नाही, कुण्या उच्च आणि भव्य ध्येयासाठी वा परोपकारापायी देह झिजवायचंही पावक पुण्यपदरी पडलं नाही. न स्वार्थ न परार्थ. थांबा, ह्या तुमच्या शेवटच्या आक्षेपाविषयी तरी तुम्हाला एक नवी दृष्टी द्यायची इच्छा आहे. परोपकाराची, कोणत्या तरी राष्ट्रीय आणि उदार कर्तव्याला आपल्या आयुष्याचं साध्य म्हणून पुढे ठेवायचीच जर ओढ तुमच्या चित्ताला लागली असेल, तर तो तुमच्या माणुसकीचा विकासच आहे. पण ह्या अंदमानात प्रेमाची, सुखाची, भोगाची, फार काय अन्नाची भूक सुद्धा भागणं कितीही दुर्घट असलं तरी परोपकाराची भूक किंवा राष्ट्रीय सेवेची भूक जर कुणाला लागली असेल, तर त्याची मात्र इथे उपासमार अशी कधीही होणार नाही. पतितांना उद्धारण्याचं, सुधारण्याचं कार्य हे केव्हाही राष्ट्रीय वा धार्मिक सेवेचं एक महत्वाचंच उपांग असणार. आणि अंदमान हे तर बोलून चालूनच अपराध्याची नि उद्दंडांची, पाप्यांची नि पतितांचीच वसाहत, अर्थात परोपकारांचं निवडक कार्यक्षेत्र. ते जाणूनच आहे. आणि जर कधी मी ह्या जन्मठेपीच्या कचाट्यातूनच सुटून नि काळ्या पाण्यावरून निसटून स्वदेशात परतू शकलो नि तिथे निराळ्या नावाखाली स्वतंत्रपणे राष्ट्रसेवा करू शकलो, तर हिंदी बंदिवानांना ह्या काळ्या पाण्यावर धाडण्याची ही क्रूर प्रथा बंद करवून ही भयंकर वसाहत मुळापासूनच बंद पाडण्याची चळवळ शक्य त्या त्वरेने नि बळाने करायचं सोडणार नाही. हिंदुस्थानातही काही पुढाऱ्यांचं लक्ष ह्या प्रश्नाकडे वेधलेलं असून ही बंदिवानांची वसाहत मुळातच बंद करावी नि ह्या मायभूमीतील ह्या साऱ्या अमानुष छळाला मुळातच पायबंद घालावा असे प्रयत्न चालू आहेत. पण ते प्रयत्न अगदी भलत्याच दिशेनं करण्यात येत आहेत. हे पहा कंटक, कोणत्याही देशात अत्यंत उद्दंड आणि समाजाला सर्वतोपरी उपद्रवी असा चोर, दरोडेखोर, हत्यारी यांचा एक वर्ग असणारच. असा समाजशत्रू झालेला जो वर्ग हिंदुस्थानातील असेल, त्याला नीतीनी निर्बंध ह्यांच्या मर्यादा उल्लंघिणं अशक्य करून टाकण्यासाठी शक्तीने नि बळाने निग्रह केलाच पाहिजे. फाशी, जन्मठेप नि फटक्यांसारख्या ज्या शारीरिक शिक्षा, तसल्या उग्र दंडा वाचून त्या उद्दंडांना केव्हाही नि कसलाही दरारा वाटत नाही. तो दरारा नि कडक शिस्त ह्यांच्याच पेचात ते पकडलेले नि जखडलेले राहिले, तरच निर्बंधशील नि समाजशील नागरिकांचा त्यांच्या उपद्रवापासून बचाव करता येतो. समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदू शकते. तेव्हा सहस्त्रावधी दंडितांना अशा काळ्या पाण्यासारख्या वसाहतीत डांबून टाकणंच राष्ट्राच्या हिताचं असतं. नाहीतर त्यांना ठेवणार कुठे? पण देशातल्या देशातच बंदीगृह नाहीत की काय? त्यात त्या जन्मठेप्यांना जन्मभर डांबून टाका. ह्या काळ्या पाण्यासारख्या पापभूमीत नि अशा अत्यंत छळक परिश्रमात त्यांना जिवंत पुरून टाकणं ही निर्दयता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय हितही त्यात विशेष काही साधतं असंही नाही. तुम्हा आम्हाला या नरकभूमीत ज्या यातना नि जे जीवन असह्य वाटतं, तसं आमच्यासह असणाऱ्या त्या सर्व जन्मठेप्यांना वाटत नसेल काय? ज्या दयेची अपेक्षा आम्ही करतो तिचीच ते अत्याचारी असले तरी तेही करतात. कंटक बाबू, नुसत्या उथळ दयेचाच प्रश्न घेतला तर दंडितांना दंडच न करता मोकाट सोडणं हीच खरी दया ठरेल. तुम्हाला आणि मला देशातल्या बंदीगृहात राहणं तरी आवडतं का? जन्मठेप तर राहोच, पण एक दिवसही बंदीगृहात कोंडून घ्यायला कोण सिद्ध होईल? मग काय उथळ दयेसाठी अशा समाजाला भयंकर उपद्रव देण्यावरच आपली उपजीविका नि चैन चालवणाऱ्या उग्र प्रवृत्ती अपराध्यांना मोकाट सोडायचं?
पुन्हा त्या हिंस्त्र, हत्यारी, बलात्कारी नि उपद्रवी अशा मूठभर नरश्वापदांच्या दयेसाठी बंदीगृहच सताड उघडी कराल, तर ज्या लक्षावधी सच्छिल, पापभीरू नि निरासन मनुष्यांना त्यांच्या उपद्रवाच्या जबड्यात तुम्ही ढकलाल, त्यांची दया नको का यायला? 4 अत्याचाऱ्यांवर दया करण्यासाठी निरपराध अशा लक्षावधी समाजावर ते अत्याचार होऊ देणं ही निर्दयता लक्षपटींनी क्रूर नव्हे काय? तेव्हा दयेच्या दृष्टीने देखील लक्षावधी निरपराध्यांना उपद्रवापासून बचावण्यासाठी अपरिहार्यपणे जर 4 उपद्रवी अपराध्यांना निर्दयतेने निग्रहावं लागलं, तर ती अल्प निर्दयताच एकंदरीने महनीय दया ठरते. अपराध विज्ञानाचं वा दंड विज्ञानाचंही मूलभूत तत्व आणि समर्थनही हेच. नाही, यात शंका नाही, पण देशातील बंदीगृहात तेच सांगतो. असं पहा कंटक बाबू, देशातील बंदीगृहात जन्मठेप्यांना डांबून टाकलं तरच त्यांना अधिक निर्दयतेने वागवल्यासारखं होत नाही का? त्यांना 4 भिंतीच्या आत जन्मभर कुजत पडावं लागेल. तितक्या स्त्री-पुरुषांची प्रेमाची, मोकळेपणाची, संततीची सारी भूक मारून मानसिक उपासमारीत तळमळ करीत त्यांना मरावं लागेल. हा मानसिक अत्याचार नव्हे काय? पण जर त्यांना ह्या काळ्या पाण्यासारख्या एखाद्या स्वतंत्र वसाहतीत त्यांच्या उद्दंड प्रवृत्तीला माणसाळविण्याइतक्या कठोर निर्बंधात राबवून घेतलं नि त्यातल्या त्यात जी स्वतंत्रता त्यांना देता येईल तितकी दिली, तर त्यांना कौटुंबिक नि वैयक्तिक असं अधिक सुख भोगता येईल आणि देशातील सच्छिल समाजाला त्या दंडितांना भोगू दिलेल्या स्वतंत्रतेपासून लेशमात्र उपद्रव होण्याचा संभवही मुळीच उरत नाही. ह्या काळ्या पाण्यावर आज ते सहस्त्रावधी उद्दंड आणि उग्र लोकही पहा कसे मोकळेपणे हिंडू शकतात. स्वतःच्या रुचीप्रमाणे खाऊ पिऊ शकतात. घरदारं शेतीवाडी करू शकतात. त्यांच्या प्रेमळ, वत्सल, कामुक भावनांचाही जन्मभर कोंडमारा न होता त्यांना विवाह सुख भोगता येतं. मागच्या एका अपराधापायी त्यांच्या साऱ्या जन्माचा नि त्यांचा सत्यानाश न होता सुधारलं जाण्याची नि संयमशील जीवन स्थापायची संधी पुन्हा पुन्हा मिळत राहते. हिंदुस्थानातल्या हिंदुस्थानात एक कारागाराच्या 4 भिंतीत त्यांना डांबून टाकून जिवंतपणे थडग्यात पुरावं तसं ठेवणं ही दया? का काळ्या पाण्यासारख्या वसाहतीत त्यांना कठोर निर्बंधांच्या कैचीतच पण माणसाळवून माणुसकीने जीवनाचा आनंद काहीतरी उपभोगू देणं ही खरी दया? काळ्या पाण्यावर आल्यानंतर जे सुधारतात नि दाखलेवाले होऊन त्यांच्या मुलाबाळांनी गजबजलेल्या घरात नवा जन्म झाल्यासारखे सुखाने नांदतात, असे शेकडो जन्मठेप बंदिवान आज अंदमानात आहेत. त्यांना हिंदुस्थानातील कारागृहातच जर जन्मभर डांबून ठेवलं असतं तर बरं झालं असतं का, असं विचारा. म्हणजे ते त्या भयंकर कल्पनेसरशी कसे भीतात नि आपण काळ्या पाण्यावर धाडले गेलो तेच बरं असं कसं म्हणतात ते पहा. हो, ते अगदी खरंय. जन्मठेप किंवा 10-10 वर्षांच्या दीर्घ बंदिवासाच्या शिक्षा झालेल्यांना हिंदी कारागृहातून डांबून टाकण्यापेक्षा काळ्या पाण्यासारख्या वसाहतीतूनच असं हळूहळू स्वतंत्रपणे बसू देणं हे अधिक दयेचं आहे. उद्दंडांना आणि पतितांना सुधारण्याच्या दृष्टीनेही चांगलंय आणि राष्ट्रातील सच्छिल नागरिकांना त्यांच्या उपद्रवापासून बचावूनही या दंडितांना स्वतःसुद्धा निर्बंधशील नि संयत जीवन घालावयाची एक नवी संधी देण्याच्या दृष्टीने ही बंदिवानांच्या अशा स्वतंत्र वसाहतीच अधिक उपयोगी पडणार आहेत. पण त्यातही ह्या अंदमानाच्या वसाहतीचा तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणखी एक विशेष आहे. तो हा की हे महत्वाचं बेट जे रोगट, ओसाड नि मनुष्य प्रतिकूल होऊन पडलं होतं आणि जे वसविण्यासाठी म्हणूनच काय ते हिंदुस्थानच्या कोणत्याही राजवटीने सहस्त्रावधी मनुष्य नि कोट्यवधी रुपये हेतुतः बळेबळे केव्हाही खर्च केले नसते, ते हे अंदमानाचं महत्वाचं बेट काळ्या पाण्यावर केवळ मरायला म्हणून धाडलेल्या त्या पतितांच्या कठोर परिश्रमांनी आज असं फळाफुलांनी डवरलेलं, धान्यानी समृद्ध, उपयुक्त, उपजाऊ नि मनुष्य वस्तीने गजबजलेलं होऊन बसलं आहे. वसाहतींना जिंकण्यासाठी राष्ट्रांना युद्धे करावी लागतात, पराक्रम करावे लागतात, पण आपल्या राष्ट्राला ही एक नवी वसाहत केवळ आपल्या परिश्रमाने संपादून ह्या पतित नि परित्यक्त बंदिवान वर्गाने फुकटावारी मिळवून दिली आहे. हे एका अर्थी खरं नाही का? जर हे सगळे दंडित हिंदुस्थानातील बंदीगृहातूनच जन्मभर कोंडाल
तर त्यांच्या परिश्रमाचा, साहसाचा, बुद्धीचा इतका उपयोग नि इतका लाभ आपल्या राष्ट्राला केव्हाच करून घेता येताना. तुम्हाला हे सांगणं नकोच की ह्या दंडित वर्गात शेकडो लोक मूळचे अत्यंत साहसी, चलाख, कर्तृत्ववान नि काटक असेच असतात. हो, यात काय शंका. समाजाला उपद्रव देणाऱ्या दुष्टकामी त्यांच्या त्या प्रवृत्तीचा दुरुपयोग झाला नसता, तर हेच त्यांचं धारिष्ट्य, काटकपणा आणि शौर्य वीराला शोभलं असतं. अशाच उद्दंड अपराध्यांची सैन्यात भरती करून सैनिक शिस्तीत त्यांची तीच उद्दंडता राबवून कित्येक सेनापतींनी मोठे मोठे विजय मिळवलेत. कित्येक राष्ट्रांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील लढाया मारल्यात. फार काय, पेंढाऱ्यांच्या अमरखान प्रभृती धडधडीत दरोडेखोर असणाऱ्या पुढाऱ्यांनीच टोकसारखी संस्थानही स्थापलेली आहेतच की नाही? आहेतच. खंटक बाबू, तेव्हा राष्ट्रात असताना उपद्रवी ठरलेल्या ह्या दंडितांच्या त्या साऱ्या गुणांना आणि अवगुणांनाही कडक निर्बंधाच्या, सक्तीच्या नि भयाच्या दाबाखाली राबवून घेण्यासाठी अशा एखाद्या काळ्या पाण्यावर धाडणेच इष्ट. जे परिश्रम ते आपणहून राष्ट्रासाठी करते ना, ते त्यांच्याकडून कठोर सक्तीने करवून घेता येतात आणि त्यांच्या जीवनाचा राष्ट्रीय धन, मत्ता आणि शक्ती वाढविण्याकडे उपयोग करून घेता येतो. ह्यासाठी ही अंदमानची बंदिवान वसाहत राष्ट्रीय दृष्टीने फारच उपयोगी आहे. तीच सुधारणा शक्य त्या करा, पण अदूरदर्शी, घाईने नि अपात्री दयेपायी ती वसाहत केव्हाही बंद पाडता कामा नये. पुन्हा असं पहा की अशा काळ्या पाण्याच्या वसाहतीवर न धाडता त्या सहस्त्रावधी दंडितांना हिंदुस्थानातल्या बंदीगृहातूनच, स्त्री पुरुष निरनिराळ्या कोठड्यांच्या पिंजऱ्यातच जन्मभर कोंडून टाकू लागलेच, तर त्यांच्या तारुण्याची माती करणारा तो निर्दय कोंडमारा त्यांना किती असह्य होईल नि राष्ट्रालाही किती तोट्याचा. कारण त्यामुळे त्या सहस्त्रावधी स्त्री पुरुषांच्या संततीलाही राष्ट्र मुकेल, राष्ट्राचे संख्याबळ घटेल. त्यापेक्षा काळ्या पाण्यासारख्या स्वतंत्र आणि नव्या वसाहतीत त्या दंडित स्त्री पुरुषांना विवाहित जीवन उपभोगायची संधी दिली, तर प्रेमाच्या आणि वात्सल्याच्या कोमल भावनांनीही त्यांची स्वतःची माणुसकीही विकसेल नि त्यांची संतती ह्या वसाहतीची भरभराट करून आपल्या राष्ट्राला एक नवा प्रदेश जिंकून जोडावा तसा मिळवून देऊ शकेल. आजच पहा ना, एक नवा प्रदेशच नव्हे, तर ह्या अंदमानात आपल्या हिंदू संस्कृतीचं एक नवं जानपदही भरभराटत चाललं आहे. पण आप्पाजी, पापी, अपराधी आणि दुष्ट असे जे दंडित असतात, त्यांच्या संततीतही ते अत्याचारी वा दुराचार, दुर्गुण उरतात, असं अनुवंश विज्ञान सांगतं म्हणतात, त्याविषयी काय? ते एक भरमसाठ तर्कट आहे, दुसरं काय. वैयक्तिक वा कौटुंबिकदृष्ट्या ते किती खरं आहे वा खोटं त्या अर्थी मी बोलत नाही. पण वसाहतींचा जो आपला प्रश्न चालू आहे, त्याविषयी तसा सिद्धांत प्रतिपादन म्हणजे निव्वळ तर्कट होय. अहो, हा ऑस्ट्रेलिया पहा, कानडा पहा, आफ्रिकेतील वसाहती पहा. इंग्लंडमधील अत्यंत नृशंस आणि दुराचारी अशा दंडितांची नि जन्मठेप्यांची तारवेची तारवे भरून ते देश ओसाड असता प्रथम तिकडे नेऊन सोडित. इंग्लंडचं ते असं काळं पाणीच होतं. पण आज त्याच दंडितांचे वंशज एक एक स्वतंत्र राष्ट्र होऊन बसलंय. मोठे मोठे वीर, कारस्थानी, विधिमंडळ सभासद, निर्बंध पंडित त्यांच्यात निपजले. तेथील आजच्या प्रतिष्ठितातील कित्येकांचे पडपंजे चोर, दरोडेखोर, बलात्कारी, पापाचारी दंडित होते. हे अंदमानच पहा. इथली तरुण संतती, स्त्रिया वा पुरुष, मुले वा मुली हिंदुस्थानातील कोणत्याही नगरात नेऊन सोडा नि देखणेपणा, सुशीलपणा, बुद्धी, चलाखी इत्यादी गुणांच्या कसोटीने त्यांना ओळखून काढा. ते हार जात नाहीत असंच आढळेल. हे माझ्याच कुटुंबाचं उदाहरण घ्या. माझी पत्नी ही एक राजपूत स्त्री होती. हिंदुस्थानात लहानपणी तिचं लग्न झालं. त्या लग्नाच्या तिच्या नवऱ्यास 2 बायका. त्या सवतीत भयंकर तेढ माजली असता नवऱ्याने हिलाच मारझोड करावी. हिच्या एका दुष्ट शेजाऱ्यानं हिला शिकवलं की तुझ्या सवतीला मी देतो ती मंत्रीत पूड अन्नात घालून दे, तिच्या जाचातून सुटशील. हिने त्या शेजाऱ्याला गळ्यातली सोन्याच्या मण्यांची माळ देऊन ती मंत्रीत पूड घेतली नि सवतीच्या अन्नात घालून ते तिला वाढलं. ती पूड विषाची होती. सवत तत्काळ मेली नि ह्या 18 वर्षांच्या पोरीला त्या भयंकर अपराधापायी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. पण त्या शिक्षेच्या हबक्यासरशी
कोणत्याही अशा दुष्कृत्याची तिच्या मनाने अशी धास्ती खाल्ली की तिचा स्वभाव अत्यंत सरळ नि निर्बंधशील होऊन गेला. बंदीगृहाच्या मूक कठोर दगडी भिंती ह्याच काही जणांना कोणत्याही नीतिग्रंथापेक्षा अधिक परिणामकारी संयम शिकवू शकतात. काळ्या पाण्यावरील जन्मठेपीत त्या रजपूत तरुणीचं वर्तन इतकं निर्बंधशील होतं की मला लग्न करायची अनुज्ञा मिळताच मी तिच्याशीच लग्न केलं. 10 वर्ष तिनं गृहिणीचं कर्तव्य निरपवादपणे पाळलं, सुखाचा संसार केला. पुढे ती वारली. तिच्यापासून मला झालेला माझा एकुलता एक मुलगाही चांगला निघाला. त्याची बायको ही अनसूया, माझी सून, हीही एक बंगाली कायस्थाची मुलगी बालविधवा झाली. तिच्या दिरानेच तिच्याशी अनैतिक संबंध ठेवला आणि शेवटी तिला गर्भ राहताच अत्यंत उग्र औषध देऊन तिच्याकरवी भ्रूणहत्येचं भयंकर पाप करवलं. पण समाजभयाने तिने जे पाप केलं तेच उघडकीला येऊन तिला समाजदंड भोगावा लागला. तिचा दीर बेपत्ता झाल्यामुळे तिला जन्मठेप काळं पाणी झालं. पण म्हणून तिच्या स्वभावावरच काही नित्याचा असा राक्षसीपणाचा छाप पडलाय का? तिने काळ्या पाण्यावरील ठराविक शिक्षा भोगताच जेव्हा माझ्या मुलाशी लग्न केलं तेव्हापासून इतक्या प्रेमळ, सच्छील नि कष्टाळूपणे आमच्या घरी ती नांदत आली आहे की अशी सून देशात सुद्धा 100त एखादीच आढळावी. पुढे माझा मुलगा तारवांवर नाखवा झाला. दुर्दैवाने 2-1 वर्षांपूर्वी अपघात होऊन समुद्रात बुडाला. पण त्याच्या मागे राहिलेल्या ह्या दोघा लेकरांचाच नव्हे तर माझा पण सांभाळ ती करते आहे. स्वतःच स्वयंपाक पाणी, घरकाम चालवीत, दारिद्र्यातही किती समाधानाने वागते आहे ते तुम्हीच पहा. ह्या माझ्या लहान नातवंडांना, ह्या तिच्या दोघा लेकरांना ही माझी सून अनसूया जितकी जीव की प्राण करीत आहे त्यापेक्षा कोणती आई अधिक वत्सल असू शकेल बरं? अगदी सभ्य नि कुलीन समाजातही आपल्या सर्वांना अनुभव असेल की जगातील सर्व देशामध्ये कुमारिकांच्या अल्लड वयात भ्रूणहत्येचं भयंकर दुष्कृत्य समाजाच्या अत्युग्र भयापायी घडतं. पण कित्येकींचं ते कृत्य छपलं गेलं तर त्या इतर कोणत्याही कुमारिकांप्रमाणेच कुलीन नि सुशील समजल्या जातात. प्रेमळ पत्नीनी अत्यंत वत्सल माता होऊ शकतात जशी कुंती देवी. याचं कारण हेच की दुष्कृत्यांचा छंदच लागलेले नराधम जसे असतात तसेच दुष्कृत्यांची अत्यंत घृणा वाटत असताही केवळ असह्य छळाच्या भयानेच काय ते ह्या क्षणिक बेभानपणाच्या शिणकीतच काय ते ज्यांच्या हातून दुष्कृत्य घडून जातं अशीही अपराधी माणसं असतात. दंडित वर्गापैकी त्या पहिल्या राक्षसी प्रवृत्तीच्या अपराध्यांना कठोर दंडाच्या भयाने वठणीस आणता येतं. ह्या दुसऱ्या पापभीरू प्रवृत्तीच्या अपराध्यांना सहानुभूतीच्या अभयदानाने सुधारता येतं. तेव्हा दंडित म्हटला की तो माणसातून नित्याचा उठला इतकंच नव्हे तर त्याची संततीही वंशपरंपरा पापप्रवणच असणार असं समजणं म्हणजे मुळातच एक भरमसाठ तरकट. आणि त्यावर आधारलेला जो समज की दंडितांच्या वसाहतीची संततीही जन्मतःच माणुसकीला मुकलेली अशी असणारच असणार, तो समज तर जितका भरमसाठ तितकाच अत्याचारी आहे. निःसंशय, निःसंशय. आणि आप्पाजी, त्या तरकटाला जसं अंदमानातील तरुण संततीने लटकं पाडलं आहे तसंच आणखी एका विशेषतः आपणा हिंदूंच्या दृढ तरकटालाही संततीने लटकं पाडलं आहे. हिंदू समाजातील सर्व जाती निदान पुष्कळशा एका पातळीत आलेल्या असताही त्यांच्यात स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी प्रभृती जे खंदक पूर्वीच्या सहस्रावधी वर्षांच्या परिस्थितीत हितकर म्हणून गणले गेले ते तसेच ठेवणं आजही हितकर आहे जर का ते खंदक बुजवले नि जातीजातीत रोटीबेटी व्यवहार चालू केला तर तो संकर मोठा अनर्थावह झाल्या वाचून राहणार नाही. संस्कृती निकृष्ट नि प्रजा अधम होईल अशी जी एक धार्मिक छापाची भीती आपल्या देशात हिंदू समाजाला ग्रासून टाकीत आहे ती किती भ्रांत आहे हेही अंदमानातील ह्या नवोदित हिंदू जानपदाने प्रत्यक्षपणे दाखवून दिलं. अंदमानात गेली 50 वर्ष सर्व हिंदू जातींनी सर्व प्रांतिक वर्ग सरमिसळपणे एकत्र वाढत आले. पुष्कळ प्रमाणात अस्पृश्यतेची बेडी तुटली. रोटीबंदीची निदान स्पृश्य वर्गात तर आठवण सुद्धा बुजली. बंगाली, पंजाबी, मद्रासी, मराठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नि शूद्र कोण कोण हे विचार सुद्धा बुजून निदान स्पृश्य हिंदू तेवढा तरी एकत्र जेवतो नि बहुधा अस्पृश्यही. आणि मिश्र विवाह सरसकट चालू असल्याने बेटीबंदी तुटून जातीचं नावच राहिलं नाही. आपलंच कुटुंब पहा. आपण महाराष्ट्रीय ब्राह्मण.
पत्नी रजपूत क्षत्रिय, मुलाचं लग्न झालं बंगाली कायस्थ कन्येशी. आता ह्या तुमच्या नातवंडांची जात हिंदू एवढीच काय ती? बरं, ह्या संमिश्र रक्तबीजांची ती नातवंड तरी कशी? तर ही मोहन आणि उषा किती चलाख, देखणी, सुशील. पुणे, मुंबई, कलकत्त्यामधील कोणत्याही शाळेतील मुलात नेऊन सोडली तर पहिल्या 5तच चमकणार. जातीपाती तोडून संमिश्र विवाह केल्यास संतती निकृष्टच होणार ही भीती खोटी आहे, हे अंदमानाच्या हिंदू जानपदाने सप्रयोग सिद्ध करून दिलंय. भाषेच्याही दृष्टीने अंदमानाने आणखी एक अभिनंदनीय असा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय. येथील सर्व जानपदाची भाषा एक, हिंदी. तरुण पिढीची मातृभाषाच हिंदी. पण अप्पाजी, सरकारी धोरणाची एक मात्र मोठी चूक होते आहे. ती ही की हिंदू मुलामुलींनाही सारं शिक्षण उर्दू लिपीतच बळे देण्यात येतं. ह्याविषयी मात्र चळवळ करून नागरी हीच अंदमानाची, निदान हिंदू जानपदाची तरी एकमेव लिपी बनवली पाहिजे. सरकारी लिखाण नि शाळा शिक्षण उर्दूतच चालवायचा सरकारी धोरणाचा हट्ट निंद्य आहे. अंदमानमध्ये अशा अनेक सुधारणा करणं नि नव्या स्वतंत्र पिढीला आपल्या गुणांचा विकास करायला अनुकूल परिस्थिती लाभू देणं, ही 2 कार्य साधण्यासाठी काही त्यागी पुरुषांनी ह्याच वसाहतीच्या उत्कर्षांच्या प्रश्नाला वाहून घेणं अवश्य आहे. हां, कंटक बाबू, इथेच आपल्या ह्या चर्चेचा धागा आपल्या ह्या संभाषणाच्या आरंभीच्या माझ्या विधेयाशी गुंतलेला आहे. जर तुम्हाला हे मान्य आहे की ह्या अंदमानच्या वसाहतीत निर्माण झालेलं जे हे एक नवं जानपद, ते आपल्या हिंदूंच्या सांस्कृतिक साम्राज्यात एक नवा प्रांत जिंकून जोडावा तशा महत्वाचं आहे, तर नव्या वसाहतींचा आर्थिक, सामाजिक, राजकीय नि सांस्कृतिक उत्कर्ष करण्याचंच कार्य आपल्या जीवनाचं ध्येय ठरवणं, ही काय राष्ट्रसेवा नाही? एका तुमच्या माझ्यासारख्या बंदिवासग्रस्त आयुष्याची महत्वाकांक्षा व्हायला हे ध्येय का पुरेसं महनीय नाही? मग आपण त्यालाच आपल्या जीवनाचं इतिकर्तव्यच का समजत नाही? कंटक बाबू, तुम्ही 5 वर्षांनी दाखला मिळवून थोडेसे स्वतंत्र व्हाल, इथेच लग्न करून वसाल. ह्या वसाहतीला शाळा, देवालय, संस्था, संघटना यांची उणीव ती भरून काढा. आमच्या ह्या किशन शेठचं उदाहरण पहा. तेही जन्मठेपीवर इकडे आले हातापायात बेड्या पडून. पण दाखला मिळवून, नारळांच्या मोठाल्या बागा करून, चहाची लागवड वाढवून लक्षाधीश झाले. आणि माझ्या विचारे त्यांनी सहस्त्रावधी रुपये ह्या अंदमानात जन्मलेल्या स्वतंत्र हिंदू तरुणांना पोटापाण्याला लावण्यात, शाळा बांधून देण्यात, अखिल हिंदूंचं एक देवालय स्थापण्यात, शिष्यवृत्त्या देण्यात, धर्मार्थ औषधालय चालवण्यात दान दिले. पंडित, पुराणिक, चिकित्सक, पुढारी ह्यांची इथे मोठी उणीव ती तुम्ही भरून काढा. ही वसाहत हिंदुस्थानचा, हिंदू साम्राज्याचा एक बलिष्ठ असा सामुद्रिक दुर्ग, जन्मठेपी असे तुम्ही सारेजण मिळून करून सोडा. ह्या कार्yi सहस्त्रावधी जीवनं झिजली तर व्यर्थ गेली असं म्हणता येणार नाही. खरंच अप्पाजी, सामुद्रिक दुर्गाविषयीच तर मी अंदमानात उतरताच ह्या बेटांचं ते सामुद्रिक महत्त्व माझ्या ध्यानी आलं होतं बरं का. तटबंद, शस्त्रास्त्र संभारही सुसज्ज, एखाद्या पोलादी कवचासारखा दुर्भेद्य असा जर ह्या अंदमान बेटाचाच एक प्रचंड जलदुर्ग करून सोडला, तर हिंदुस्थानच्या पूर्व समुद्रात शत्रूच्या नाविक दलाच्या वाटेत तो एक जीव घेता सुरुंगच होऊन बसेल. ही सशस्त्र नि तटबंद बेटं म्हणजे आमच्या पूर्व समुद्रात वेशीवर चढवलेली एक महाकाली तोफ आहे. आणि सध्या आपण युरोपच्या बातम्या ऐकतो, त्यावरून ज्या अर्थी मनुष्याला विमानांची विद्या हस्तगत झालीच असं दिसून येतं, आज जरी लढाऊ विमाने तुरळक, तरी 5-25 वर्षात मोठमोठी लढाऊनी वाहाऊ विमानांची पथकच्या पथकं आकाशात विहरू लागतील, ह्यात ज्या अर्थी शंका वाटत नाही, त्या अर्थी पुढे मागे हे अंदमान म्हणजे हिंदुस्थानच्या पूर्व समुद्रावर पहारा करणारा एक लढाऊ असा वैमानिक तळ झाल्या वाचून राहणार नाही. मग सांस्कृतिक, सामुद्रिक नि वैमानिक दृष्टीने अशा बऱ्याचशा महत्वाची असलेली ही वसाहत निर्मिण्याच्या, टिकविण्याच्या नि वाढविण्याच्या कार्ये ज्या सहस्त्रावधी दुर्दैवी हिंदी बंदिवानांच्या यातना, कष्ट, रक्त नि जीणं आज 50 वर्ष इथे खर्ची पडलं, ते राष्ट्रकारणी लागलं. पाप्यांचं रक्तही पुण्यकार्ये सांडलं असंच म्हटलं पाहिजे. ह्यापुढेही ज्यांना इथेच जगणं अवश्य,
त्या जन्मठेप्यांनी आपलंही जीवन ह्याच कार्ये वेचावं, हाच त्यांचा अपरिहार्य धर्म. इतकं मलाही मान्य. अपरिहार्य तर, दुसरा मार्ग अशक्य तर, जन्मठेप्यांनी जीवनांचं सार्थक ह्या वसाहतीच्या लोकसेवेतच मानावं. पण माझ्यापुरता तरी दुसरा मार्गच शक्य आहे. मी तरी काळ्या पाण्यावरून पळून जाण्यात यश संपादणार असं मला निश्चितपणे वाटतं. माझी कारणं मी तुम्हाला मागच्या भेटीत कळवलीच होती. त्यात ही माझी बहीण कंटकी, ही तर आणखी 5 वर्ष तर सोडाच, पण 5 महिनेही बंदिवासात जिवंत राहू इच्छित नाही. वेडाच्या म्हणा, पण तिला ह्या आत्मघाती लहरीने पछाडलंय खरं. बरं, जर मला यश आलं, जर मी स्वदेशी ह्या वर्षांच्या आत पोचलो आणि जर मला तिकडे आपलं आयुष्य येथील ह्या ध्येयाहूनही महनीय अशा ध्येयाला वाहता आलं, माझ्या गुणांचा, शक्तीचा आणि जीवनाचा इथे कधीही होऊ शकणार नाही इतका विकास आणि सद्व्यय होऊ शकला, तर मग तरी माझं हे साहस चुकीचं ठरणार नाही ना? नाही. फार काय, तुम्हाला यश येवो अशी मी प्रभूची प्रार्थनाही करीन. पण तुमचा तो जरच महादुर्घट. असो, तुम्ही केलेली योजना अपुरी होती. नक्की संधी केव्हा कशी साधणार ते काही ठरवलं काय? नाही, पण अनसूयाबाईंनी कंटकीला मी म्हटलं त्या ठिकाणी काम लावून दिलंय. स्त्री बंदीगृहाबाहेर विवाहेच्छू स्त्री-पुरुष बंदिवानांना परस्पर परिचय करून घेण्यासाठी जे त्यातल्या त्यात मोकळं स्थळ आहे, त्यात झाडलोट करण्याच्या कामी तिला लावण्यानं कंटकी ठराविक वेळी बंदीगृहाबाहेर पडून तिथे येते जाते. तिथे माझी तिची दृष्टादृष्टही झाली. बहुधा भेटही होईल. मग काय ते नक्की करीन म्हणतो. तरीसुद्धा योग्य संधी साधून येईतो मी भलतीच घाई करणार नाही. बरं, आज अनसूयाबाई शेजारच्या गावी गेल्याचं कळलं मोहनकडून. तेव्हा त्यांची भेट आता काही होणार नाही खरीच. उद्या येईल ती. तुमची जायची वेळही झाली नाही का? मला तुमच्या ह्या धाडसी कटाविषयी पुष्कळ विचारावंसं वाटतं, पण वेळ नाही. असली चर्चा सुरक्षितही नसते. तुमचं इथे येणंही आता तुम्हाला आणि आम्हाला धोक्याचंच. होय आप्पा, कंटकने त्यांना संबोधिलं. पण जो विचार तो सांगणार होता, त्यानेच त्याचं हृदय भरून आलं. तो अडखळला. पुन्हा म्हणाला, "आप्पा, ह्या दुखण्यापायी आपण, नि ह्या साहसापायी मी मृत्यूच्या जबड्यात केव्हा सापडू, याचा आता क्षणाचाही भरवसा नाही. पण आप्पा, जर काळ्या पाण्याच्या भुयारातून मी बाहेर पडू शकलो, जीवनाचा निर्मुक्त वायू पुन्हा श्वासोच्छ्वासू शकलो, तर मी स्वदेशात निर्भयपणे नांदता आलं तर स्वदेशी, न आलं तर युरोप अमेरिकेसारख्या कोणत्या तरी विदेशी. जिथे कुठे असेन तिथून ह्या तुमच्या नातवंडांची चिंता माझ्या पोटच्या लेकरांसारखीच वाहीन. अनसूयाताई माझ्या बंदिवासातील माझी बहीण, माझ्या दुर्दैवाच्या, संकटाच्या, दारिद्र्याच्या भाऊबीजेला जिने मला ओवाळलं, तिला माझ्या वाट्याला जर कधी सख्ख्या बहिणीहूनही सुदैवाची भाऊबीज आलीच, तर माझ्या प्रेमाची नि साहाय्याची अधिक ओवाळणी घातल्या वाचून मी कधीही राहणार नाही. जातो आता. गेलंच पाहिजे आता मला. कंटक उठला. आप्पांना त्याने उभ्या उभ्या नमस्कार केला. तसाच त्यांच्याकडे थोडा वेळ पाहत राहिला. थोडा जाण्यासाठी वळलाही. पण पुन्हा परतून म्हणाला, "आप्पा, जरा ह्या लोडाशी थोडंसं सावरून बसाल का? पाय असे थोडे हळूहळू पसरा. नाही, पसरलेच पाहिजेत." रुग्णशय्येवर जर्जर होऊन पडलेल्या त्या वृद्ध वीराला तसं बसवून कंटकानं त्यांचे पाय आपल्या हातानेच तसे व्यवस्थित पांघरुणाबाहेर ठेवले आणि त्यांच्यावर आपला माथा टेकून त्यांना साष्टांग दंडवत घातला. "अप्पाजी, मघा ह्या अंदमानाची वसाहत हिंदू राष्ट्राला किती महत्वाची आहे ते आपण सांगत होतात, नाही का? ह्या बेटांचं सामुद्रिक नि वैमानिक तळ ह्या दृष्टीनं बरंच महत्व आहे. इथे एक नवहिंदू जानपद निर्मिलं जात आहे. मोठमोठ्या नारळाच्या बागा, चहाचे मळे, रबराची लागवड, प्रचंड वृक्षांच्या विस्तीर्ण रानातील नाना प्रकारच्या बांधकामी लाकडांचं अगणित उत्पन्न ही सारी राष्ट्रीय संपदा महत्वाची आहे. तथापि ह्या प्रकारची संपदा इतर वसाहतीतही आपल्या हिंदू राष्ट्राला लाभू शकेल. पण जी संपदा इतर कोणत्याही वसाहतीतही लाभणं शक्य नाही, अशी जी एक संपदा ह्या अंदमानातच काय ती साठवली गेली आहे आणि ह्या भूमीतच ठेवलेल्या ज्या अमूल्य ठेवीमुळे इतर कोणत्याही वसाहतींपेक्षा ही अंदमानाची भूमी आपल्या हिंदू राष्ट्राला
अधिक अभिलक्षणीय वाटणारी आहे, एक क्षेत्र भासणारी आहे, ती ह्या भूमीतील आमची राष्ट्रीय संपदा, ह्या भूमीतील आमची अनर्घ्य ठेव म्हणजे तुम्हा 57 सालच्या सहस्त्रावधी राष्ट्रवीरांची ह्या भूमीत विखुरलेली राख हीच होय. हिंदुस्थानाला अंदमान म्हणताच प्रथम होईल ती आठवण. पण पण असं म्हणणारा तूच पहिला हिंदू मला गेल्या 50 वर्षात आढळलास. उदास निश्वास सोडीत आप्पाजी म्हणाले, कसली आठवण घेऊन बसलाय सारे. हिंदू पदपादशाहीच्या संताजी, धनाजी, बाजी, चिमाजी, भाऊ, विश्वास, मल्हार, महादजी प्रभृती शतावधी विजयी सेनापतींचं भाग्य जरी नसलं, तरी निराशेत नि अपजयातच खरं कसोटीला लागणारं जे रणचापल्य, चिकाटी, शौर्य, धैर्य, तितिक्षा, कारस्थान नि राष्ट्रभक्ती ह्या गुणांनी इंग्रजांसारख्या शत्रूलाही नाकी नऊ आणणारा त्या आपल्या हिंदू पदपादशाहीचा शेवटच्यातील शेवटचा रणधुरंधर सेनापती जो तात्या टोपे, ते तिथे स्वराज्यासाठी नि स्वधर्मासाठीच फासावर चढले, त्या स्थली त्यांच्या आठवणीची सुद्धा एक शिलाही ज्या ह्या कृतघ्न पिढीने अद्याप उभारली नाही, तिला अंदमानात धिक्कृत होऊन राख झालेल्या आम्हा सैनिकांची कसली आठवण होणार. कंटक, ज्या दिवशी 57ची असिलता तुटली, त्याच दिवशी हिंदुस्थानाची आशा सुटली. नाही अप्पा नाही, आज हिंदू जाती अचेतन पडली आहे खरी, पण ती मूर्छा आहे, मृत्यू नव्हे. इतिहास तरी शपथेवर सांगत आहे की अशा कित्येक मूर्छेतून पुन्हा जागून उठावी अशी उज्जीवक शक्ती ह्या हिंदू जातीत निवसत आहे, हे नक्की. दशमुखी रावण गेले, शतमुखी गेले, अप्पा हेही दिवस जाणारच नाहीत म्हणून कशावरून? नवे नवे विक्रमादित्य अवतरणार नाहीतच म्हणून कशावरून? किंबहुना ही तुमची राखच त्यांच्या संभवाचं खत आहे, हमी आहे. तथास्तु. जेव्हा आणि जर तसा भाग्याचा दिवस पुन्हा कधी खरोखरच उगवला, तर ह्या अंदमानात विखुरलेली ही आमची राख संकलित केली जाऊन तिच्यावर हे कृतज्ञ हिंदू राष्ट्र एक उत्तुंग स्मृतिस्तूप उभारील. आणि ह्या पूर्व समुद्रातून जाणारी येणारी हिंदूंची प्रत्येक राष्ट्रीय रणनौका त्या स्मृतिस्तूपाला तोफांची रणवंदना दिल्यावाचून पुढे पाऊल टाकणार नाही. कंटकच्या ह्या वाक्यासरशी त्या वृद्ध वीराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याची जर्जर देहयष्टी तरारली. त्याच्या नेत्रांसमोर एखादा उत्तुंग स्मृतिस्तूप उभारलेला जणू काय दिसूच लागला आहे की काय, असे सुदूर आकाशात क्षणभर खिळलेल्या त्याच्या अनिमेष दृष्टीवरून भासले. क्षणाने ती अनिमेष दृष्टी आकाशावरून कंटककडे वळवीत तो वृद्ध वीर सकंप स्वराने म्हणाला, कंटक, 57च्या क्रांतियुद्धानंतर सहानुभूतीची नि माझ्या राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या सुभव्य आशेची आठवण देणारे हे असे शब्द 40 वर्षांनंतर मी आजच पुन्हा ऐकले. बघ बघ, माझ्या हृदयात मी खोल खोल दडपून टाकलेल्या पूर्वीच्या आकांक्षांच्या उर्मी एखाद्या वादळासारख्या माझ्या रक्तातून उसळून येत आहेत. कंटक, कंटक, मला सहन होत नाही ह्या अनुकूल भावनांचाही हा हलकल्लोळ, ही हृदयाची तीव्र गती. तोच चौकी बंद होण्याची घंटा दुरून घणघणत असलेली ऐकू आली. घंटा. वृद्धवीर चमकला. जा कंटक जा, नाहीतर पकडला जाशील. लगबगीने कंटक उठला आणि लपत-छपत त्या टेकडीवर भराभर चढत चालला. आणि 2-3 दिवसांच्या आतच 57च्या क्रांतियुद्धापायी काळ्या पाण्यावर गेलेल्या त्या सहस्त्रावधी हिंदू सैनिकातील त्या शेवटच्या वीरवृद्धाचाही अंत झाला. त्या दिवशी त्याच्या त्या ओस झोपडीत त्याची अशी आठवण देणारी 2 फुले काय ती मागे उरली होती, मोहन आणि उषा.